नमस्कार. आज आपण करणार आहोत चिकन सँडविच. त्यासाठी इथे मी तिखट मसाला, मीठ, हळद, चिकन मसाला आणि एक अंडं फोडून घेतलं आहे. या चिकनला मी अर्धा तास आधी मॅरिनेट करायला ठेवलं आहे, दही, आलं लसूण पेस्ट लावून. आता आपण हे मसाले यामध्ये व्यवस्थित लावून घेणार आहोत. मसाले व्यवस्थित हलवून चिकनला आपण व्यवस्थित लावून घेऊया. त्यानंतर आपण याला फ्राय करून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपण याला नीट लावून घेतलं आहे. आता इथे आपण पॅनमध्ये तेल गरम करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी असे क्यूब लावून घेतले. शक्यतो चिकन बोनलेस वापरा. चिकन शिजताना खूप बरं पडतं. आणि ह्याला बारीक गॅसवर चांगलं 10 ते 15 मिनटं वाफवून घेणार आहोत आपण. गॅस स्लो ठेवायचा आहे. दोन्ही साईडनी चिकन व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण त्याला फ्राय करून घेतले गोल्डन ब्राऊन होस्तोवर. आता आपण ह्याला काढून घेऊया. हे बघा, असं चिकन मस्त गोल्डन ब्राऊन करायचं आहे. स्लो गॅसवर ठेवल्यावर व्यवस्थित होतं ते. आता आपण ह्याला कट करून घेणार आहोत. छोटे छोटे क्यूब करून घ्यायचे त्याचे. आणि त्यानंतर मी ते मोठा एक कांदा, 4 मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत. ते आपण एका भांड्यामध्ये आपण हे सर्व काढून घेऊ. त्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत आपण. चिकनचे क्यूब घालूया. चवीनुसार मीठ घालूया. आणि आपण आणलेलं आपलं जे मेयोनीज आहे ते आपण त्यात घालणार आहोत. मेयोनीज तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मेयोनीज वापराल तेवढं ते सँडविच आणखीन छान लागतं. हे बघा, अशा प्रकारे त्याला आपण एकजीव करून घेऊ व्यवस्थित. आता आपण इथे ब्रेडचे कडे कापून घेऊयात. या प्रकारे व्यवस्थित कापून त्याला आपण बटर लावून त्याच्यावर आपण ते जे चिकनचं मिश्रण केलं आहे ते लावून घेऊया व्यवस्थित. त्याला कवर करूया. तसंच आपण दुसरा पण सँडविच रेडी करूया. या अशा प्रकारे दुसरं सँडविच पण आपण रेडी केलं. त्याला पण कवर करून घेऊया. इथे मी तव्याला बटर लावून घेतलं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता त्याच्यावर आपण हे सँडविच खरपूस दोन्ही साईडनी खरपूस भाजून घेऊया. या अशा प्रकारे आपण ह्यांना ठेवून दोन्ही साईडने बटर लावून व्यवस्थित भाजून घेतले आहे. हे बघा, असे सँडविच मस्त भाजून घेतले दोन्ही साईडने. आता आपण त्याला कट